की जे आत्ता प्रस्थापित जी माध्यमं आहेत या माध्यमांना खरं तर आपण बघणंच बंद केलं पाहिजे, असा आमचा चर्चेचा सूर होता. त्याचं कारण आहे की जी काही भांडवलदारी मंडळी आहे ही भांडवलदारी मंडळी त्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेतात आणि तो चॅनल दिल्ली किंवा मुंबईतून चालवला जातो आणि या देशाचा या राज्याचा काय मूड ठरवायचा ही त्या एसीत बसलेली तो उद्योजक आणि तो संपादक ठरवतो. नुकतंच माध्यमामध्ये देखील असं झालेलं आहे, मी नाव घेत नाही, पण संपादकीय ह्या म्हणजे वर्तमानपत्राचा प्राण असतो असं समजलं जातं, पण हे संपादकीय न छापण्याचं दारिष्ट्य एका वर्तमानपत्रानं केलेलं आहे. तर ही वेळ का आली याच्यावरती सविस्तर चर्चा झाली. तरुणांनी खूप चांगल्या भूमिका मांडल्या. यावरती आता आम्ही कन्क्लुजनवरती असं आलो की आम्ही प्रत्येक जण पत्रकार आहोत. आमच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. तो मोबाईल योग्य ठिकाणी योग्य भाषेचा वापर करून योग्य त्यामध्ये तंत्रज्ञान वापरून आपण सुद्धा आपली बाजू मांडली पाहिजे आणि हळूहळू मांडतच राहिलं पाहिजे. आपण थांबलं नाही पाहिजे. जर थांबलो आपण तर मग त्यांचं भावतंय. आणि जी काही आत्ताची चॅनल्स आहेत त्या चॅनल्सवरती समजा एक उदाहरण दिलं, विकास लवांडेंवरती काल शाईपेक झाली आणि एबीपी माझाचा व्हिडिओ आला, आपल्याला न राहून आपण तिथे व्यक्त होतो, तर त्या ठिकाणी व्यक्त होणं आपण थांबवलं पाहिजे. त्याचं कारण आहे की त्या चॅनल्सना त्याचे पैसे मिळतात. तर त्याऐवजी आपण आपला व्हिडिओ काढून किंवा आपल्या माध्यमात जे स्वतंत्र पत्रकारिता करतात त्यामध्ये आत्ताच आपल्या या एजन्सीसाठी येणारे निरंजन टकले असतील, निखिल वागळे असतील, अशी खूप सारी नावं आहेत की ती परुळकर असतील, या सगळ्यांच्या बरोबरीनं आपण कसे राहू, त्यांच्या सोबतीला कसे राहू. कारण की अशा लोकांच्या सोबत आपण जर नाही राहिलो तर आपल्याला अशी अडचण येणार आहे. उदाहरण देतो दोन. एक तर आपण खूप चांगली व्यक्ती गमावली आहे चळवळीतली पत्रकार, ती म्हणजे गौरी लंकेश. त्या चळवळीच्या बाजूने लिहित राहिल्या त्यामुळे त्यांची हत्या झाली. आणि दुसरं एक उदाहरण पर्यावरणीय दृष्टिकोनातून जो कोकणातला एक पत्रकार लिहित होता, त्याच्या अंगावरती फारसारखी गाडी घालून चिरडण्यात आलं आणि मग त्याच्या पाठीशी कोण राहत नाही म्हणलं की असं होण्याचं धारिष्ट वाढतंय. त्यामुळे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा प्रकारे स्वतंत्रपणे पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर आम्ही राहिलं पाहिजे. काही लोकांनी चर्चेमध्ये असं सुद्धा मांडलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या काही जणांच्या शिक्षण संस्था आहेत, उद्योग आहेत, पण अशा प्रकारे पत्रकारिता करणाऱ्या त्या व्यक्तीच्या पाठीशी असे माध्यम किंवा असे उद्योग राहत नाहीत, तर ते त्यांनी राहिलं पाहिजे. आणि तिसरा आमचा सूर असा होता की जी सोशल मीडिया वापरायची आहे तर ती सोशल मीडिया वापरताना आता तुमची आमची जबाबदारी आहे. काल एक तथाकथित जो काही हा होता कीर्तनकार होता, त्याची जर भाषा त्या व्हिडिओतली आपण बघितली तर त्याच्यावरचे संस्कार कळतात. म्हणून आपण पुरोगामी चळवळीतून आलोय तर आपल्या व्हिडिओतून आपली भाषा फक्त व्यवस्थित पाहिजे आणि त्यासाठी असणारे कॉपीराईट किंवा तांत्रिक माहिती, ही तांत्रिक माहिती देण्यासाठी आपले अध्यक्ष जे आहेत संभाजी भगत दादा यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. आपण प्रत्येक जिल्ह्यात या विषयावरती काम करणार आहे. त्या जिल्ह्यातल्या लोकांनी एकत्र येऊन पुरोगामी चळवळ, आपली ही जी काही चळवळ आहे विद्रोहीची, ही पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही काम करूया. धन्यवाद.